So in the last few lectures we discussed nucleophilic addition reaction. त्या nucleophilic addition reaction मधलं आपण काय बघितलं? Addition of HCN. Nucleophilic addition reaction. त्या nucleophilic addition reaction मध्ये आपण काय बघितलं तर addition of काय बघितलं तर HCN. HCN हायड्रोजन काय बघितलं तर सायनाइड. आता आज बघायचं आपण ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड. ऍडिशन ऑफ व्हॉट? सोडियम बाय सल्फाइड. आता ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड. सोडियम बाय सल्फाइड कोण असतं? NaHSO3. सोडियम बाय सल्फाइड कोण असतं? सोडियम बाय सल्फाइड कोण असतं? NaHSO काय असतं तर 3. आता ह्या NaHSO3 ला आपण सेपरेट करू शकतो. H प्लस SO3 Na काय असतं तर मायनस. ऍडिशन रिएक्शन आहे. जर आपण अल्डिहाइड घेतला, अल्डिहाइड RCH डबल बॉन्ड काय तर O प्लस NaHSO3 सोडियम बाय सल्फाइड. हा सेपरेट होताना कसं सेपरेट होतो? H प्लस SO3 Na काय असतो तर मायनस. अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे, त्याचा जो कार्बोनिल ग्रुप आहे, कसला ग्रुप आहे? मग कार्बोनिल ग्रुप काय होणार आहे? शिफ्ट. म्हणजे हा इथं शिफ्ट झाला तर ह्यावरती चार्ज मायनस आहे आणि ह्यावरती चार्ज काय आहे तर प्लस. सो इथं काय येणार आहे? RC काय येणार आहे तर H. इथं काय येणार आहे? SO3 काय येणार आहे तर Na प्लस इथं काय येणार आहे तर OH. हा कोण होता? हा कोण होता? अल्डिहाइड. सो अल्डिहाइड प्लस सोडियम बायसल्फाइड काय देते? अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड. अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड. हा ऍडक्ट आहे. काय आहे हा? ऍडक्ट म्हणजे ऍडिशन प्रोडक्ट आहे. आणि हा प्युरिफिकेशन साठी काय केला जातो तर वापरला जातो. कसा वापरला जातो बघू. परत हा RCR डबल बॉन्ड O हा कोण आहे? कीटोन. ह्या कीटोनला कशाबरोबर ट्रीट केलं? सोडियम बायसल्फाइड. हा सोडियम बायसल्फाइड सेपरेट होताना कशामध्ये? हळू सेपरेट कसं होणार आहे? H प्लस SO3 Na काय येणार आहे तर मायनस. परत हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर यावरती चार्ज मायनस आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस. मग प्लसला कोण जॉईन होत आहे? मायनस. मायनसला कोण जॉईन होते तर प्लस. सो इथे येणार काय आहे? RCR. इथं काय येणार आहे? OH. इथं काय येणार आहे? SO3 काय येणार आहे तर Na. ह्याचं नाव काय आहे सांगा? ह्याचं नाव आहे कीटोन सोडियम बाय सल्फाइड. हा पण अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड आणि हा कीटोन सोडियम काय तर बायसल्फाइड. हे दोन्ही कसले प्रोडक्ट आहेत तर मी तुम्हाला काय म्हटलं, हे काय आहेत? ऍडक्ट. ऍडक्ट म्हणजे कसले प्रोडक्ट आहेत तर ऍडिशन प्रोडक्ट. आता हे जे काय आहेत सोडियम बायसल्फाइड, ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड पासून जो काय ऍडक्ट मिळतो आणि ही जी रिएक्शन आहे हे आपण काय कशासाठी वापरू शकतो? प्युरिफिकेशन. कशासाठी? प्युरिफिकेशन. कोणाचं प्युरिफिकेशन? प्युरिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. प्युरिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड व्हॉट? कीटोन्स. कोणाच्या प्युरिफिकेशनसाठी आपण ह्याला वापरू शकतो? प्युरिफिकेशन ऑफ व्हॉट? अल्डिहाइड्स अँड व्हॉट? कीटोन. का वापरायचं प्युरिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्सला? तर नॉर्मली एखादा मिक्सचर आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मिक्सचर आहे आणि त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मिक्सचर मध्ये अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, इथर्स आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत, हे सगळे आहेत. आणि ह्याला काय करायचंय मला? ह्यातून फक्त मला अल्डिहाइड आणि कीटोनलाच काय करायचंय तर सेपरेट करायचं आहे. तर मी काय करणार आहे? सोडियम बायसल्फाइड बरोबर काय करणार आहे तर रिएक्ट करणार.
कशाबरोबर रिॲक्ट करणार? जर मी याला सोडियम बायसल्फाइड बरोबर रिॲक्ट केलं तर मला जो प्रोडक्ट मिळेल अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड किंवा कीटोन सोडियम बायसल्फाइड हा अनस्टेबल आहे, स्टेबल नाही आहे. काय नाही आहे? फक्त जो प्रोडक्ट फॉर्म झाला तो प्रोडक्ट मी काय करणार आहे? सेपरेट करणार अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड किंवा कीटोन सोडियम बायसल्फाइड आणि परत रिॲक्शन काय करणार आहे तर रिव्हर्स हीट करून म्हणजे मला प्युअर फॉर्मचं काय मिळणार आहे तर अल्डिहाइड आणि प्युअर फॉर्मचं काय मिळणार आहे तर कीटोन. काय मिळणार आहे निमिष मला? प्युअर फॉर्मचा अल्डिहाइड आणि प्युअर फॉर्मचा काय मिळणार आहे? कीटोन. कसा मिळणार आहे सांगितलं? काय काय केलं सांगितलं? तुम्ही अल्डिहाइड घेतला, कीटोन घेतला, त्याला सोडियम बायसल्फाइड बरोबर काय केला? ट्रीट केला. तुम्हाला अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड ऍडक्ट किंवा कीटोन सोडियम बायसल्फाइड ऍडक्ट असे दोन प्रोडक्ट मिळाले. ठीक आहे. आता हे ऍडक्ट्स अनस्टेबल असतात आणि याला आपण सेपरेटली काय करू शकतो म्हणजे इझिली काय करू शकतो? रिव्हर्स करू शकतो. सो एखादा मिक्सचर आहे त्यामधला मला फक्त अल्डिहाइड सेपरेट करायचं किंवा एखादा मिक्सचर आहे त्यामधला मला फक्त काय सेपरेट करायचं आहे? कीटोन सेपरेट करायचं आहे. तर मी काय करणार आहे? त्याला सोडियम बायसल्फाइड बरोबर काय करणार? ट्रीट आणि सोडियम बायसल्फाइड फक्त त्या सोल्युशन मधल्या मिक्सचर मधल्या अल्डिहाइड फक्त त्या मिक्सचर मधल्या कीटोन बरोबर रिॲक्ट करणार आणि ऍडक्ट फॉर्म करणार. मग तो ऍडक्ट सेपरेट करायचा. क्रिस्टलाइन असतो हा. कसा असतो? कसा असतो? हे जे ऍडक्ट्स असतात ते कसल्या फॉर्म मध्ये फॉर्म झालेले असतात तर क्रिस्टल्स. त्यामुळे ते क्रिस्टल्स इझिली काय करू शकतो? सेपरेट प्युरिफाय झालं आणि परत त्याला अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मध्ये काय करू शकतो तर कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? अल्डिहाइड किंवा कीटोन्स मध्ये काय करू शकतो तर कन्वर्ट करू शकतो. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? त्याचं एक्झाम्पल बघूया. एक घेऊया ऍसिटल्डिहाइड CH3CH डबल बॉन्ड O प्लस सोडियम बायसल्फाइड NaHSO3. सो हा NaHSO3 ला काय असणार आहे तर हा H प्लस SO3 Na काय आहे तर मायनस. जर हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला इथं मायनस आहे आणि इथं काय आहे तर प्लस. प्लस ला काय जॉईन होणार आहे? मायनस. मायनस ला काय जॉईन होणार आहे? प्लस. बरं पुढे रिॲक्शन काय देणार आहे आपल्याला? CH3 सिंगल बॉन्ड CH इथं काय येणार आहे? OH इथं SO3 Na. ह्याला आपण काय म्हणतो? ऍसिड अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड सोडियम बाय सल्फाइड ऍडक्ट. ऍसिटल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड काय असतं तर ऍडक्ट. परत इथं काय असणार आहे? CH3CCH3 डबल बॉन्ड O प्लस इथं काय येणार आहे तर NaHSO3 मग इथं काय आहे? H प्लस SO3 काय आहे तर Na. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. प्लसला काय जॉईन होते? मायनस. मायनसला काय जॉईन होते? मायनसला काय जॉईन होते? प्लस. सो इथं फॉर्म होताना काय होणार आहे? CH3CCH3 OH इथं काय येणार आहे तर SO3 काय येणार आहे तर Na. ह्याला आपण ऍसिटोन सोडियम बाय सल्फाइड काय बाय सल्फाइड काय असणार आहे? हा ऍसिटोन सोडियम बाय सल्फाइड काय असणार आहे तर ऍड. समजतंय काय सांगितलं? हे आपण काय बघतोय? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. त्यामधली पहिली रिॲक्शन्स आपण बघितलेली ऍडिशन ऑफ काय? HCN हायड्रोजन सायनाइड. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड्स काय देते तर सायनोहायड्रिन्स. अल्डिहाइड सायनोहायड्रिन्स आणि कीटोन सायनोहायड्रिन्स जे आपण स्टेप अप रिॲक्शन म्हणून वापरू शकतो. म्हणजे त्याचा C ट्रिपल बॉन्ड N जो आहे तो कन्वर्ट करू शकतो COOH मध्ये किंवा CH2NH2 मध्ये. आता हा जी केस आहे ही जी पर्टिक्युलर केस आहे ह्या केसमध्ये आपण काय करतो की अल्डिहाइडला किंवा कीटोनला सोडियम बाय सल्फाइड बरोबर रिॲक्ट करतो. त्यामुळे आपल्याला अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड ऍडक्ट किंवा कीटोन सोडियम बाय सल्फाइड ऍडक्ट हा मिळतो आणि तो
क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये मिळतो. कसल्या फॉर्म मध्ये मिळतो? तो क्रिस्टल्स आपण सेपरेट करतो आणि परत त्याला अल्डिहाइड किंवा कीटोन्स मध्ये काय करू शकतो? रिव्हर्स करू शकतो. So this addition of sodium bisulfite is mainly used for the purification of aldehydes and ketones. For the purifications of, लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ऍडिशन ऑफ काय बघितलं? सोडियम बाय सल्फाइड बघितलं. आता नेक्स्ट थर्ड रिएक्शन बघायचे. ऍडिशन ऑफ Grignard's reagent. Addition of what? Addition of what? Grignard's reagent. ही रिएक्शन आपण बघितली आहे. ऍडिशन ऑफ Grignard's reagent. कशामध्ये सांगा? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये. कशामध्ये? कशामध्ये? प्रिपरेशन ऑफ व्हॉट? अल्कोहोल्स मध्ये. कसं? तर ऍडिशन ऑफ Grignard's reagent मध्ये फॉर्मल्डिहाइड प्लस Grignard's reagent कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. फॉर्मल्डिहाइड प्लस Grignard's reagent कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी. एनी अल्डिहाइड प्लस Grignard's reagent कसला अल्कोहोल आहे सांगा? सेकंडरी काय आहे तर? अल्कोहोल. आणि कीटोन प्लस Grignard's reagent, कीटोन्स प्लस Grignard's reagent कसला अल्कोहोल आहे? समझ में आ रहा है क्या? फॉर्मल्डिहाइड प्लस Grignard's reagent प्राइमरी अल्कोहोल, एनी अल्डिहाइड प्लस Grignard's reagent सेकंडरी अल्कोहोल आणि कीटोन प्लस Grignard's reagent टर्शियरी. हे आपण सेकंड टाइम बघतोय आणि मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितले हे सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड आहे तशी बघितली तर. एक्झामला सगळ्यात जास्त वेळा विचारतात की हा अल्कोहोल तुम्ही कसा बनवणार गिवन अल्कोहोल. ओके, इथं बघा आता सगळ्यात पहिला फॉर्मल्डिहाइडचा फॉर्म्युला काय असतंय? HCH डबल बॉन्ड O. ह्याला Grignard's reagent बरोबर ट्रीट केला. Grignard's reagent कोण आहे? कन्सिडर करा. मी इथं मिथिल मॅग्नेशियम काय घेते तर ब्रोमाइड घेते. आता Grignard's reagent आहे तर Grignard's reagent ची रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? ड्राय इथर. Grignard's reagent आहे म्हणजे त्याची रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होत असते तर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये होत असते. सो आता बघा कार्बोनिल कंपाऊंड आहे, ऍडिशन आहे तर इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. इथं काय येणार आहे? मायनस आणि इथं MgBr काय आहे तर प्लस. प्लसला काय जॉईन होत आहे? मायनस. मायनसला काय जॉईन होत आहे? प्लस. सो इथे येणार काय आहे? HCHO MgBr आणि इथं काय येणार आहे तर CH3. ह्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो बाळांनो? ह्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो? Mg कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण ह्याला? कसला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण ह्याला? Mg कॉम्प्लेक्स. ह्याला हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस आपण कशाबरोबर करतो? वॉटर बरोबर करतो. कसल्या कंडिशनला करतो? ऍसिडिक कंडिशनला. कसल्या कंडिशनला करतो? ऍसिडिक. हा O मायनस आहे आणि MgBr काय आहे तर प्लस. MgBr काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. सो इथं काय येणार आहे? HCH. इथं काय येणार आहे? CH3. इथं काय येणार आहे तर OH प्लस MgBr आणि काय असणार आहे तर OH. मला सांगा CH3CH2OH आहे ना? हा आहे का? आहे का प्रायमरी अल्कोहोल? ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहे? हा किती कार्बनचा आहे? 2 कार्बनचा आहे. याचं नाव काय असणार आहे? इथाइल अल्कोहोल. कसला अल्कोहोल आहे? इथाइल अल्कोहोल. मला आता सांगा तुम्हाला एखादं सेकंडरी अल्कोहोलचं नाव सांगा जो मला प्रिपेअर करायचं आहे. आपल्याला प्रिपेअर करायचं कोणताही सेकंडरी अल्कोहोलचं नाव सांगा. कोणताही एखादं सेकंडरी अल्कोहोल सांगा. सेकंडरी अल्कोहोल सांगा. सेकंडरी अल्कोहोल
प्रोपेन 1 OL प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रोपेन 1 OL कसला अल्कोहोल आहे? इथं बघा, प्रोपेन 1 OL म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. हा प्रायमरी अल्कोहोल मला कोणापासून मिळणार आहे? फॉर्माल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग फॉर्माल्डिहाइड तर हा ग्रुप असतो, CH2OH म्हणजे फॉर्माल्डिहाइड ग्रुप असतो. मग राहिलेला हा जो ग्रुप आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2, हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. R-MG-X. कसं ओळखायचं समजलं का? प्रोपेन -1 OL. आता प्रोपेन -2 OL कोण असते? प्रोपेन -2 OL सेकंडरी अल्कोहोल. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 तर काय आहे तर OH. हा कसला अल्कोहोल आहे? सेकंडरी. कारण ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत? ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत? 2. आता सेकंडरी अल्कोहोलला एक तर मला अल्डिहाइड घ्यायचा आहे, मग मी अल्डिहाइड हा वाला अल्डिहाइड घेणार. हा वाला अल्डिहाइड म्हणजे मी काय करणार, इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन काढणार तर डबल बॉन्ड, सॉरी इथला हायड्रोजन नाही काढायचं, फक्त इथला हायड्रोजन काढायचा आणि डबल बॉन्ड होऊ द्यायचा, म्हणजे अल्डिहाइड मिळाला जो काय असेल तो. आणि इथं हा जो असणार आहे हा काय असणार आहे तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कसला रिएजंट असणार आहे? कसला रिएजंट असणार आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता ठीक आहे, मला ना ऍसिटाल्डिहाइड जर मी घेतला, ऍसिटाल्डिहाइड काय असते? CH3CH CH3C-H. डबल बॉन्ड काय तर O. हा ऍसिटाल्डिहाइड आहे. ह्या ऍसिटाल्डिहाइड आपण कशाबरोबर ट्रीट करणार? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट CH3Mg काय घेतले तर Br. जर मी इथं ग्रिग्नार्ड्स रिएजंट चेंज केला, अल्कोहोल पण काय होणार आहे तर चेंज. हा ठीक आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथं मायनस येणार आहे आणि इथं काय येणार आहे तर प्लस. आणि हा CH3 चं काय असतं तर मायनस आणि MgBr काय आहे तर प्लस. सो प्लस ला काय जॉईन होणार आहे? मायनस. मायनस ला काय जॉईन होणार आहे? प्लस. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे? ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे रिएक्शन? ड्राय इथर. सो इथं येताना काय येणार आहे? CH3CH इथं OMgBr. आता मला सांगा, हा प्लस आहे ना, प्लसला मायनस जॉईन झाला ना, म्हणजे कोण जॉईन झाला इथं? CH3. ह्याला आपण म्हणणार काय आहे? कसला कॉम्प्लेक्स म्हणणार आहे? Mg कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स म्हणणार आहे? कसला कॉम्प्लेक्स म्हणणार आहे? Mg कॉम्प्लेक्स. ह्याचं आपण काय करणार आहे? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे कशाबरोबर ट्रीट करणार आहे? वॉटर बरोबर. वॉटर बरोबर इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. सो इथं काय होणार आहे? O मायनस MgBr काय तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होतंय? प्लस. प्लसला प्लस. प्लसला प्लस. मग इथं काय झालं? CH3CH इथं काय येणार आहे? CH3. इथं काय येणार आहे? OH. प्लस बाहेर काय पडणार आहे अजून? बाहेर काय पडणार आहे? MgBr आणि काय येणार आहे? OH. आणि असं काही गरजेचं नाही की इथं मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडच घ्यायला पाहिजे. इथं क्लोराईड घ्या, आयोडाईड घ्या, काय पण घ्या, हॅलोजन कोणता पण घ्या, कोणताही हॅलोजन घेतला तरी चालेल. जर मी इथं ग्रिग्नार्ड्स रिएजंट मी CH3 सिंगल बॉन्ड CH2 चा घेतला असता, CH3 सिंगल बॉन्ड CH2, तर इथं जो ग्रुप जॉईन होणार तो कोण होणार आहे? CH2 सिंगल बॉन्ड काय होणार आहे तर CH3. आणि इथं पण जो फॉर्म होणार तो काय होणार आहे? CH2 सिंगल बॉन्ड काय होणार आहे? CH3. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत? 2. ज्या कार्बनला OH आहे त्याला किती कार्बन जॉईन आहेत? 2. टोटल कार्बन किती झाले? 4. मग 4 कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि काय तर फोर्थ कार्बन. अच्छा, ऍक्च्युअली नेमिंग, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर फंक्शनल ग्रुप इज नियर. सो हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. ह्याचं नाव काय येणार आहे? ब्युटेन -2 काय येणार आहे? OL. कधी कधी हा प्रोडक्ट फॉर्म होणार आहे? जेव्हा मी ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय केला? चेंज. इथिल घेतला, CH3 सिंगल बॉन्ड CH2 Mg काय आहे तर Br. काय आहे? Mg काय आहे तर Br.
सो इथं CH3 CH2 मायनस आहे आणि MgBr काय आहे तर प्लस. सो प्लस प्लसला काय जॉईन होणार आहे तर मायनस. मायनस कोणाला जॉईन होणार आहे तर प्लस. तुमचा अल्किल ग्रुप चेंज झाला, अल्कोहोल चेंज होणार आहे. तुमचा अल्डिहाइड ग्रुप चेंज झाला, अल्कोहोल काय होणार आहे चेंज. नाव एक्झामला विचारतात की तुम्ही प्रोपेन डॅश 2 डॅश ऑइल किंवा 2 डॅश मिथिल प्रोपेन डॅश 2 डॅश ऑइल किंवा आणि एक कोणता तरी प्रोपेन डॅश 1 डॅश ऑइल कसं बनवणार ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून कसं बनवणार तर मला फिक्स मध्ये पाहिजे माहित आहे की ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्लस अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड आणि कीटोन काय देतं मला प्रायमरी सेकंडरी आणि कसला अल्कोहोल टर्शियरी. सो फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रायमरी अल्कोहोल. त्यासाठी मला जर प्रोपेन डॅश 1 डॅश ऑइल म्हटले इथं काय म्हटलंय प्रोपेन डॅश 1 डॅश काय म्हटलंय ऑइल तर त्यावेळी मी चेक करणार हा CH3 CH2 CH2OH. प्रायमरी अल्कोहोलला CH2OH म्हणजे फॉर्मल्डिहाइड HCHO त्यातला एक हायड्रोजन कमी करायचा. CH2OH आहे ना त्यातला एक हायड्रोजन कमी करायचा. समजते का नील समजते. सो इथं काय येणार आहे HCH डबल बॉन्ड काय येणार आहे तर O हा फॉर्मल्डिहाइड झाला. मग राहिलेला पार्ट कोण असणार आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग राहिलेला पार्ट आपण काय म्हणून घेणार आहे तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट. इथं मी इथाइल अल्कोहोल बनवलाय. जर मला प्रोपाइल अल्कोहोल बनवायचं असेल तर मी CH3 सिंगल बॉन्ड काय घेणार आहे तर CH2. जर मला ब्युटेन डॅश 2 डॅश ऑइल विचारलेलं होतं हे बघा हा मला ब्युटेन डॅश 2 डॅश ऑइल आहे हे बघा स्ट्रेट लाईनला लिहिलंय ना CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 इथं OH आहे. मग जर मला ब्युटेन डॅश 2 डॅश ऑइल बनवायचं आहे तर मी म्हणणार की हा अल्डिहाइड आहे म्हणजे CH3 CHO इथला H काढून टाकायचा OH चा H काढायचा OH चा आणि तो राहिलेला जो आहे तो अल्डिहाइड. समज में आ रहा है येस और नो. आणि राहिलेला कोण असणार आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. राहिलेला कोण असणार आहे 3 मार्काला एक्झामला क्वेश्चन येतो बोर्ड्सला 3 मार्काला हा प्रश्न येतो हाऊ विल यू ऑब्टेन दिस अल्कोहोल युजिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. त्यावेळी तुम्हाला मटेरियल पण माहित असायला पाहिजे. मटेरियल माहित होण्यासाठी कॉन्सेप्ट समजायला पाहिजे. कॉन्सेप्ट समजण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आता मी कीटोन घेतला कीटोन बेसिक कीटोन घेते CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड काय तर O. हा कोण आहे ऍसिटोन. हा कोण आहे ऍसिड अल्डिहाइड. हा कोण आहे फॉर्मल्डिहाइड. ह्या ऍसिटोनला परत मी कशाबरोबर ट्रीट करते मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड बरोबर. काय फॉर्म होते बघूया. जर हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला इथं मायनस येणार तर काय येणार आहे प्लस. इथं मायनस आणि इथं काय येते तर प्लस. प्लसला काय जॉईन होणार आहे मायनस मायनसला काय जॉईन होणार आहे तर प्लस. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते रिएक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये होते. सो इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड C CH3. इथं काय येणार आहे OMG काय येणार आहे तर Br. इथं काय येणार आहे मला सांगा हा MgBr तर OMgBr झाला. हा OMgBr झाला आणि हा CH3 मायनस आहे मायनस कोणाला जॉईन होणार आहे प्लसला म्हणजे इथं काय येणार आहे खाली CH3. कोण फॉर्म झाला हा कोण फॉर्म झाला हा Mg कॉम्प्लेक्स. कोण फॉर्म झाला मग Mg कॉम्प्लेक्सला जो काही फॉर्म झाला त्याला कशाबरोबर ट्रीट करणार आहे वॉटर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ऍसिड. इथं प्लस आहे आणि इथं काय तर मायनस. हा O मायनस आहे आणि MgBr काय तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होते प्लस. प्लसला काय रिप्लेस होते प्लस. सो इथं काय येणार आहे CH3 CH इथं CH इथं OH प्लस इथं काय येणार आहे MgBr आणि काय येणार आहे तर OH. ह्याचं नाव काय आहे ह्याचं कॉमन नेम आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. कॉमन नेम काय आहे कॉमन नेम काय आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. IUPAC नेम हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. ह्याचं नाव काय असणार आहे 2 डॅश मिथिल प्रोपेन डॅश 2 डॅश ऑइल. समजलं का येस और नो. सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड आहे ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रायमरी अल्कोहोल.
एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट सेकंडरी अल्कोहोल, कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट टर्शरी अल्कोहोल. मग आपण इथे रिएक्शन्स बघितले, फॉर्मल्डिहाइड, एसिटाल्डिहाइड आणि एसिटोनचे, हे सगळे बेसिक बघितले आपण. आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन येताना म्हणतो की हा अल्कोहोल कसा बनवणार, ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून. त्यामुळे त्या अल्कोहोलचा स्ट्रक्चर लिहून त्याचे भाग करता यायला पाहिजेत की तुम्ही अल्डिहाइड काय वापरणार किंवा कीटोन काय वापरणार आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय वापरणार. बरे हे सोपं आहे का? आहे. कधी? जेव्हा तुम्हाला रिएक्शन लक्षात येणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार. त्यामुळे माझं एकच आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा. समजते मी काय सांगते? नोट डाऊन करून घ्या. So now we are going to discuss the next one, that is addition. Addition of what? Addition of alcohol. Now addition of alcohol actually takes place in two steps. इथं आपल्याला हेमी ऍसिटल आणि मग काय मिळते तर ऍसिटल मिळते. तसंच हेमी कीटल आणि मग नेक्स्ट काय मिळते तर कीटल. म्हणजे कोण? जर आपण एखादा अल्डिहाइड घेतला RCH, डबल बॉन्ड काय घेतला O, आणि याला कशाबरोबर ट्रीट केला अल्कोहोल R-O-H. अल्डिहाइड घेतला आणि त्याला अल्कोहोल बरोबर ट्रीट केला. मी तुम्हाला म्हटलं ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. फॉरवर्ड रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? ड्राय HCl. आणि बॅकवर्ड रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? डायल्यूट काय होते तर HCl. हा बॉन्ड इथं शिफ्ट जाणार, मग इथं मायनस येणार आणि इथं काय येणार आहे तर प्लस. अल्कोहोल आहे ना, अल्कॉक्सी मध्ये ब्रेकडाऊन होतो. सो इथं RO मायनस आणि H काय येणार आहे तर प्लस. RO मायनस आहे, मायनस कोणाला जॉईन होणार आहे? प्लसला. प्लस कोणाला जॉईन होणार आहे? मायनसला. मग इथं फॉर्म होता काय होणार आहे? RCH. ठीक आहे. खाली इथं OH होणार. काय होणार इथं? OH. आणि इथं काय येणार आहे? OR. ह्याचं नाव ऐकून घ्या. कॉमन नेम पण आणि आयुपीएसी नेम. कॉमन नेम, एखादा अल्डिहाइड आहे आणि तो अल्कोहोल बरोबर रिॲक्ट करतो, ह्याचं कॉमन नेम असते हेमी ऍसिटल. मग तो कोणताही मोठा ग्रुप असू दे किंवा छोटा ग्रुप असू दे. आयुपीएसी नेम हा कसला ग्रुप आहे? OR म्हणजे कसला ग्रुप आहे सांगा? इथरचा ग्रुप आहे. OR म्हणजे कसला ग्रुप आहे? इथरच. इथरचं याला नाव काय देणार आहे? अल्कऑक्सी. ह्याचं नाव काय आहे? अल्कऑक्सी. पुढे काय येणार आहे? अल्केनॉल. अल्कऑक्सी काय आहे? अल्कऑक्सी काय आहे? ऐकून घ्या मी काय सांगते. अल्कऑक्सी काय आहे? अल्केनॉल. ही पहिली स्टेप झाली. दिस इज फर्स्ट स्टेप. Addition of alcohol takes place in two steps. This is step 1 and this is step 2. Step 2 मध्ये परत RCH, इथं काय येणार आहे तर OR, इथं काय येणार आहे तर OH प्लस कोणाबरोबर रिॲक्ट केला? अल्कोहोल. मग इथं परत काय येणार आहे? O मायनस आणि H काय येणार आहे तर प्लस. इथं प्लस आहेत आणि इथं काय आहे तर मायनस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ फॉरवर्ड रिएक्शन ड्राय HCl, बॅकवर्ड रिएक्शन डायल्यूट काय असणार आहे तर HCl. सो इथं काय येणार आहे? RCH, इथं काय येणार आहे? OR आहे तसा, H च्या जागी OR आला, H च्या जागी R आला, म्हणजे हा परत काय झाला तर OR प्लस बाहेर काय पडणार आहे? H2O. हा हेमी ऍसिटल तुमचा काय असतो तर अनस्टेबल. हा हेमी ऍसिटल अनस्टेबल असतो म्हणून हा अल्कोहोल बरोबर काय होतो? ट्रीट. आणि तुम्हाला काय मिळतं तर ऍसिटल. हा अल्कॉक्सी ग्रुप आहे आणि हा पण अल्कॉक्सी ग्रुप आहे. किती अल्कॉक्सी ग्रुप आहे? 2.
म्हणून याचं नाव काय असतंय? डाय अल्कऑक्झी. काय डाय अल्कऑक्झी? अल्केन. काय नाव आहे याचं? डाय अल्कऑक्झी. काय आहे तर? अल्केन. पण जर अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइडच्या केसमध्ये तुमचा अल्कोहोल ग्रुप असू दे, अल्कऑक्झी ग्रुप असू दे, किंवा इथं पण ऍसिडच्या केसमध्ये अल्कऑक्झी ग्रुप हा कायम टर्मिनल एंडला जॉईन होतो. कोणत्या एंडला जॉईन होतो? कारण अल्डिहाइड कायम कोणत्या एंडला असतो तर टर्मिनल एंडला. कोणत्या एंडला असतो? आता ह्याचं एक्झाम्पल बघूया. ऍसिड प्रोपिऑन अल्डिहाइड घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, इथं H डबल बॉन्ड O. हा कोण आहे? हा कोण आहे? प्रोपिऑन अल्डिहाइड. हा प्रोपिऑन अल्डिहाइडला मी इथाइल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल CH3OH बरोबर ट्रीट करते. फॉरवर्ड रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? ड्राय HCl. बॅकवर्ड रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? डायल्यूट HCl. फॉरवर्ड रिएक्शन ड्राय HCl, बॅकवर्ड रिएक्शन डायल्यूट HCl. ठीक आहे. आता इथं बघा, हा बॉन्ड इथं आणि तिथं शिफ्ट झाला तर इथं मायनस येणार आहे, इथं काय येणार आहे तर प्लस. आणि अल्कोहोलच्या केसमध्ये पहिली स्टेप आहे CH3O मायनस आणि H काय येणार आहे तर प्लस. ऍडिशन बघतोय, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन. मायनसला कोण जॉईन होणार आहे? प्लस. प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. मायनसला कोण जॉईन होणार आहे? प्लस. प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. मग इथं पुढे काय होणार आहे? CH3 CH2 CH, इथं काय येणार आहे? OH. हा CH3O ग्रुप खाली येणार आहे, तर OCH3. हेमिएसिटल आहे हा. कोण आहे हा? कॉमन नेम याचं काय आहे? हेमिएसिटल. आयुपीएसी नेम, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. फर्स्ट कार्बनला कोणता ग्रुप प्रेझेंट आहे? अल्कॉक्सी. बाय फंक्शनल ग्रुप आहे, त्यामध्ये अल्कॉक्सी हा कायम काय असतो तर सबस्टिट्यूएंट आणि अल्कोहोल काय असतं तर प्रायोरिटी. सो प्रिफिक्स येणार आहे. त्याचं नाव काय येणार आहे? अल्कॉक्सी. म्हणजे हा अल्कॉक्सी ग्रुप आहे ना, ह्याचं नाव काय येणार आहे? मिथॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत? 3. सो मिथॉक्सी प्रोपेन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर OL. मिथॉक्सी प्रोपेन 1 डॅश काय येणार आहे तर OL. परत आता ही रिएक्शन इथंच थांबणार आहे का? नाही. हा हेमिएसिटल आहे. हेमिएसिटल कसा असतो? अनस्टेबल. आणि बाळांनो, जो तुमचा पहिला प्रोडक्ट आहे तोच तुम्ही इथं फॉरवर्ड रिएक्शनला काय म्हणून घेतात? रिएक्टंट म्हणून घेतात. परत त्याला कशाबरोबर ट्रीट करणार आहे? CH3-OH. सेम अल्कोहोल घ्यायचा. अल्कोहोल वेगळा येत. तुम्ही म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये जो अल्कोहोल आहे, मी दुसऱ्या स्टेप मध्ये दुसरा अल्कोहोल घेतो. नाही नाही नाही, हे आपण एका कंटेनर मध्ये घेतोय. दोन्ही अल्कोहोल्स काय म्हणजे सेम अल्कोहोल असणार आहे. पहिल्या स्टेप मध्ये तो हेमिएसिटल देणार आहे, दुसऱ्या स्टेप मध्ये ऍसिटल देणार आहे, कारण हेमिएसिटल अनस्टेबल आहे. परत हा O मायनस आहे आणि हा H काय आहे तर प्लस, आणि हा CH3 काय असेल तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. मग प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे? CH3 CH2 CH. इथं O काय येणार आहे? CH3. इथं O काय येणार आहे? CH3. बाहेर काय पडणार आहे? H2O. आता हे जे दोन्ही अल्कॉक्सी ग्रुप आहेत हे सबस्टिट्यूएंट झाले आणि अल्केन आपण पॅरेंट कन्सिडर करतो ह्या केसमध्ये. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. किती अल्कॉक्सी ग्रुप आहेत? किती अल्कॉक्सी ग्रुप आहेत? 2. सो पहिल्या पोझिशनलाच आहेत. पहिल्या पोझिशनला आहेत म्हणून 1,1 डॅश डायमिथॉक्सी काय? डायमिथॉक्सी काय? येस. 1,1 डायमिथॉक्सी काय असणार आहे तर प्रोपेन. लक्षात येतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? नोट डाऊन करा. पहिला वाला ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये हे ऍसिटल्स दाखवलं, म्हणजे अल्डिहाइड आणि त्याचा काय दाखवला? एक्झाम्पल. तसाच कीटोनचं दाखवणार. कीटल्स. कीटोन्स काय येतात तर? कीटल्स. स्टार्ट करा. नेक्स्ट बघा, कीटोनचं बघा. कीटोन मध्ये काय आहे?
RCR डबल बॉन्ड O प्लस अल्कोहोल ROH. आता अल्कोहोल इथं मी काय लिहिते R डॅश काय घेते तर OH. हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट, इथं मायनस येणार आणि इथं काय येणार आहे तर प्लस. बरं काय होणार आहे हा अल्कऑक्झी ग्रुप काय असतो तर मायनस. कोणता ग्रुप मायनस असतो, कोणता ग्रुप मायनस असतो स्वराज्य, स्वराज्य अल्कऑक्झी ग्रुप काय असतो तर मायनस आणि हायड्रोजन काय असतो तर प्लस. सो इथं काय येणार आहे OR इथं जॉईन होणार आणि H इथं जॉईन होणार. नील फॉरवर्ड रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते ड्राय HCl. बॅकवर्ड रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते डायल्यूट काय येणार आहे तर HCl. सो इथं काय येणार आहे RCR, इथं काय आहे तर OH, इथं काय आहे तर OR. हा काय आहे सांगा हा अनस्टेबल आहे. काय आहे अनस्टेबल. मग याचं नाव काय असणार आहे अल्कऑक्झी अल्केनॉल. परत हा अल्कऑक्झी ग्रुप आहे आणि अल्कोहोल ग्रुप आहे. हा अल्कऑक्झी अल्केनॉल कोण आहे हा, कोण आहे हा अल्कऑक्झी काय आहे तर अल्केनॉल. आता हा जो अल्कऑक्झी अल्केनॉल आहे ह्यालाच आपण काय म्हणतो तर हेमिकीटल, कारण कीटोन आहे ना. स्टार्टिंग मटेरियल कोण आहे कीटोन. आणि मी तुम्हाला म्हटलंय हेमी ऍसिटल किंवा हेमी कीटल हा काय असतो तर अनस्टेबल असतो. मग इथं परत RCR, इथं काय येणार आहे तर OR, इथं काय येणार आहे तर OH प्लस इथं काय येणार आहे अल्कोहोल ROH R डॅश OH. फॉरवर्ड रिएक्शन ड्राय HCl, बॅकवर्ड रिएक्शन डायल्यूट HCl. हा प्लस आहे आणि हा OH काय आहे तर मायनस आहे. हा O मायनस आहे आणि हा H काय आहे तर प्लस आहे. प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस, प्लसला काय रिप्लेस होणार आहे मग प्लसला प्लस जर रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे RC सो इथं काय येणार आहे RCR, इथं काय येणार आहे तर OR डॅश OR डॅश OR डॅश, कारण तो जॉईन झालाय समजायला पाहिजे. परत इथं काय येणार आहे तर OR डॅश प्लस काय येणार आहे तर H2O. सो हा कोण आहे सांगा कीटल. हा कीटल आहे ह्याला आपण काय म्हणतो डाय अल्कऑक्झी काय आहे तर अल्केन. काय हा, काय हा डाय अल्कऑक्झी काय आहे तर अल्केन. काय आहे हा, काय आहे हा डाय अल्कऑक्झी काय आहे अल्केन. भक्ती लवकर झोपायचं रात्री म्हणजे लवकर सकाळी उठता येते. सो इथं काय होणार आहे CH3CCH3 डबल बॉन्ड O प्लस इथं काय घेते CH3OH. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा मायनस आणि हा प्लस आहे. हा OCH3 मायनस आहे, हा मायनस ह्याला जॉईन होणार आहे प्लसला, प्लस कोणाला जॉईन होणार आहे तर मायनसला. फॉरवर्ड रिएक्शन ड्राय HCl, बॅकवर्ड रिएक्शन डायल्यूट काय असणार आहे तर HCl. सो CH3CCH3, इथं काय येणार आहे तर OH, इथं काय येणार आहे तर OCH3. सो याचं नाव काय आहे हे बघा, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे आणि हा थर्ड कार्बन आहे. आणि कीटोनच्या केसमध्ये तुमचा OH किंवा OR ग्रुप हा कायम नॉन टर्मिनल एंडला असतो. कोणत्या एंडला असतो, कोणत्या एंडला असतो नॉन टर्मिनल एंड. कोणत्या एंडला असतो नॉन टर्मिनल मधी. एंडला कधीच येणार, कारण कीटोन हे कसले फंक्शनल ग्रुप आहेत नॉन टर्मिनल एंडला असणार आहेत. ओके, सो हा परत काय येणार आहे सेकंडला 2 डॅश मिथॉक्सी प्रोपेन डॅश 2 डॅश OL, 2 डॅश मिथॉक्सी प्रोपेन डॅश 2 डॅश OL. परत
हा जो काय तुमचा हेमी ॲसिटल आहे CH3C CH3, इथं काय आहे तर OCH3, इथं काय आहे तर OH, हेमी कीटल. ह्याला परत अल्कोहोल बरोबर ट्रीट करणार. अल्कोहोल सेम असायला पाहिजे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये फॉरवर्ड रिएक्शन ड्राय HCl, बॅकवर्ड रिएक्शन डायल्यूट HCl. हा O मायनस आहे आणि हा H काय आहे तर प्लस, आणि हा CH3 पण काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. इधांत, फटके खाणारी इधांत. सो CH3 सिंगल बॉन्ड CCH3, इथं OCH3, इथं OCH3, प्लस इथं काय येणार आहे H2O. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. सो 2,2 डॅश डाय मिथॉक्सी. काय मिथॉक्सी? प्रोपेन. 2,2 डॅश डायमिथॉक्सी, 2,2 डॅश डायमिथॉक्सी प्रोपेन. समजतंय? हे हेमी कीटल्स आणि कीटल्स, हे बघा हेमी ॲसिटल्स आणि हेमी कीटल्स हे अनस्टेबल असतात, म्हणून ते अल्कोहोल मध्ये परत रिॲक्ट होतात आणि ॲसिटल्स आणि काय देत असतात तर कीटल्स देत असतात. दिस इज द लास्ट ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन HCN चे ऍडिशन बघितलं, HSO3 चं ऍडिशन बघितला, ग्रिग्नार्ड रिएक्शनचं ऍडिशन बघितलं आणि अल्कोहोलचं ऍडिशन बघितलं. नेक्स्ट आपण बघणार ती कोणती बघणार आहे तर कंडेन्सेशन रिएक्शन. लिहून घ्या ही पटकन. नेक्स्ट बघा, आता आपण न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन बघितला. नेक्स्ट आपण बघणार आहे ते कोणते रिएक्शन्स बघणार आहे तर कंडेन्सेशन रिएक्शन्स. सो व्हेन वी आर डिस्कसिंग अबाउट कंडेन्सेशन रिएक्शन, इथं ना रिएक्शन घडते एका वे मध्येच रिएक्शन घडते, पण त्याचे जे झेड आहे ना हे 7 प्रकारचे आहेत. झेड 7 प्रकारचे आहेत म्हणजे त्याचे ग्रुप चेंज होत जातात. झेड मी जे सांगणार आहे ते पुढं, ते झेड चेंज झालं तर फक्त नाव चेंज होतंय. रिएक्शन सेम, कॉन्सेप्ट सेम, कंडेन्सेशनच रिएक्शन, फक्त त्याचा झेड जो आहे तो चेंज होतो. झेड 7 प्रकारचा असतो, त्यामुळे आपल्याला 7 वेगवेगळे प्रोडक्ट्स काय करू शकतात, मिळू शकतात सेम रिएक्शन मेथड. कोणत्या मेथड ना? सेम रिएक्शन मेथड. सो सगळ्यात पहिलं कंडेन्सेशन रिएक्शन. कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये तुम्ही एखादा कार्बोनिल ग्रुप घ्या C डबल बॉन्ड O, मग तो अल्डिहाइड असू दे नील किंवा तो कीटोन असू दे. ह्याला मी ट्रीट करताना कशाबरोबर ट्रीट करणार आहे H2N आणि डॅश Z. रिएक्शन ऑकर्स इन वीकली ऍसिडिक और विच मीडियम? बेसिक मीडियम. कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये आपण काय करतो, दोन वेगवेगळे रिएक्टंट्स आहेत ना त्यातलं छोटं छोटं पार्ट रिमूव्ह करतो आणि त्या दोघांना जोडून टाकतो. त्या दोघांना काय करून टाकतो? जोडून टाकतो. सो इथं काय येणार आहे तर हा O आणि हा H2, आणि हा O आणि H2 रिमूव्ह केलं तर इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Z. समजते का? O आणि काय रिमूव्ह झालं? H2. O आणि H2 रिमूव्ह झाला, बाहेर काय पडणार आहे तर H2O. ह्याला स्किप्स बेस ही म्हणतात. कसला बेस म्हणतात आपण याला? कसला बेस म्हणतो इधांत आपण याला? स्किप्स बेस. ओके. आणि इथं फक्त हा जो झेड आहे हा झेड चेंज होतो. हा झेड कोणताही अल्काइल ग्रुप असू शकतो, हा झेड कोणताही फिनाइल ग्रुप असू शकतो, हा झेड NH2 असू शकतो, हा झेड OH असू शकतो, हा झेड NH C6H5 असू शकतो, हा जो झेड आहे तो NHC डबल बॉन्ड O काय असू शकतो NH2, किंवा हा झेड NHC6H3, इथं NO2 आणि इथं पण काय येणार आहे तर NO. फक्त झेड चेंज होणार, त्यामुळे प्रोडक्टचं नाव चेंज होणार, कारण टोटली प्रोडक्ट काय होणार आहे चेंज, पण रिएक्शन हीच राहणार आहे की एकाचा ऑक्सिजन, कार्बोनिल ग्रुपचा ऑक्सिजन आणि हायड्रोजाईनचा हायड्रोजन, हायड्रोजाईनचा 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 हायड्रोजन सेपरेट होणार. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक. आता पुढे एक बघा, हे जे कंडेन्सेशन रिएक्शन आहे ना, ह्या कंडेन्सेशन रिएक्शनला आपण असंही म्हणतो
addition followed by elimination. Addition followed by elimination. Addition followed by कसं बघूया? ऍडिशन फॉलोड बाय एलिमिनेशन. हा तुमचा अल्डिहाइड ग्रुप होता, सी डबल अल्डिहाइड किंवा कीटोन कार्बोनिल ग्रुप होता. या कार्बोनिल ग्रुप मध्ये जेव्हा तुम्ही H2NZ जॉईन करणार आहे, ह्याला आपण सेपरेट कसं करतो? NH-Z प्लस इथं काय येणार आहे तर H, इथं H प्लस आहे आणि इथं NH-Z काय येणार आहे तर मायनस. NH2 जो आहे ना तो सेपरेट केला. NH2 काय लिहिला? H प्लस आणि NH आणि पुढे काय लिहिला तर Z. H2N म्हणजे NH2 असतं ना, हा NH2Z आहे, ह्याला सेपरेट करताना कसं केलं? NHZ आणि H प्लस. मग NHZ मायनस आहे आणि H काय आहे तर प्लस. प्लस ला कोण जॉईन होणार आहे? मायनस. हा बॉन्ड इथं काय झाला? शिफ्ट. इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. सो ह्या प्लस ला कोण जॉईन होणार आहे? प्लस ला कोण जॉईन होणार आहे? मायनस. मायनस ला कोण जॉईन होणार आहे? प्लस. सो इथं मिळताना काय मिळणार आहे? C, इथं OH, इथं काय येणार आहे तर NH डॅश काय येणार आहे तर Z. ह्याचं पुढे एलिमिनेशन. एलिमिनेशन म्हणजे यातला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा. तुम्ही म्हणाल कसा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा? तर हा OH आणि NH चा हायड्रोजन. कशाचा OH? कार्बनला जॉईन असणारा OH आणि NH चा काय रिमूव्ह करायचा? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? अजून एक बॉन्ड येणार ना, डबल बॉन्ड येणार. म्हणजे इथं काय येणार आहे? C, सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड N डॅश काय येणार आहे तर Z. सेम आहे का बघा? सेम आहे का बघा? फक्त असं उभा लिहिलाय आणि हा आडवा आहे. C डबल बॉन्ड N काय आहे तर Z. C डबल बॉन्ड N काय आहे तर Z. Your addition followed by elimination is nothing but which reaction? Addition followed by elimination is which reaction? Condensation reaction. कसली रिएक्शन असते? कसली रिएक्शन असते? कंडेन्सेशन. मग आता वेगवेगळे जे आपण ग्रुप्स आहेत त्या सगळ्यांचे काय बघायचे आहेत तर रिएक्शन्स बघायचे. एक अल्डिहाइड घ्यायचा आणि कीटोन घ्यायचा. एक अल्डिहाइड घ्यायचा आणि एक काय घ्यायचा तर कीटोन. नावांमध्ये काय फरक येते ते बघूया. सगळ्यात बघूया. फर्स्ट, बाय युजिंग प्रायमरी अमाइन. तुम्ही कंडेन्सेशन तर कॅरी आउट करताय, पण बाय युजिंग व्हॉट? कसला अमाइन? प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन कोण असतं तर R डॅश काय असतं तर NH2 प्रायमरी अमाइन. मग इथं अल्डिहाइड घेऊया, ऍसिटाल्डिहाइड. CH3C इथं काय आहे तर H, डबल बॉन्ड काय आहे तर O प्लस NH2 असं मी लिहिताना फक्त H2N असं लिहिते, कारण मला H2 आणि O रिमूव्ह करायला सोपं जायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. ह्याला इथं काय लिहायचं? CH2 सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3. हा रिव्हर्सिबली रिएक्शन टेक्स प्लेस इन वीकली एसिडिक और वीकली बेसिक. रिएक्शन टेक्स प्लेस इन वीकली एसिडिक और वीकली बेसिक. मग इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय होते? ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय होते? ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय होते? रिमूव्ह. सो इथं मिळताना काय होणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड N, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH3. हे बघा CH3CH हा अल्डिहाइड ग्रुप आहे, हा पॅरेंट असणार आहे. कोण असणार आहे? पॅरेंट. आता हा जो नायट्रोजन आहे, ह्या नायट्रोजनला किती कार्बन जॉईन आहे? 2, म्हणजे सेकंडरी अमाइन आहे, म्हणून त्याचं नाव इमाइन होणार. सेकंडरी अमाइन्सला आपण काय म्हणतो? इमाइन्स. मग हा अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि सेकंडरी अमाइन आहे, म्हणून याचं नाव होणार आहे अल्डिमाइन. काय नाव होणार आहे? काय नाव होणार आहे? अल्डिमाइन. बरं, ह्या नायट्रोजनला सेकंडरी अमाइन आहे म्हणजे एक सबस्टिट्युएंट आणि एक काय असते? पॅरेंट. सेकंडरी अमाइन 2 अल्काइल ग्रुप असतील तर एक सबस्टिट्युएंट आणि एक काय असते तर पॅरेंट. मग हा तुमचा अल्किल ग्रुप काय असणार आहे तर सबस्टिट्युएंट. अल्किल ग्रुप काय असणार आहे? अल्किल ग्रुप काय असणार आहे? सबस्टिट्युएंट. सो याचं नाव काय येणार आहे? एन अल्किल ना, ह्याचं नाव काय येणार आहे?
एन डॅश इथिल ऍसिड अल्ड काय असणार आहे तर इमाइन. एन डॅश इथिल ऍसिड अल्ड इमाइन. एन डॅश इथिल ऍसिड अल्ड काय येणार आहे तर इमाइन. एन डैश इथिल एसिड क्या येणार आहे अल्ड काय येणार आहे तर इमाइन. समझ में आ रहा है क्या? येस और नो? येस और नो? ठीक आहे. आता नेक्स्ट परत हा कोण होता? हा ऍसिड अल्डिहाइड होता. कोण होता हा? कोण होता हा? ऍसिड अल्डिहाइड. कोण होता हा? ऍसिड अल्डिहाइड. आता पुढे नेक्स्ट बघा परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C इथं CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. हा डबल बॉन्ड काय येणार आहे O प्लस इथं काय येणार आहे H2N सिंगल बॉन्ड CH2 आणि सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. इथं मिथिल इथिल प्रोपिल कोणताही ग्रुप घेतला तरी चालतो. मग इथं काय होणार आहे हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन काय होणार आहे? काय होणार आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन? रिमूव्ह. ऑक्सिजन आणि हायड्रोजन रिमूव्ह होणार रिव्हर्सिबल वे मध्ये. इथं काय येणार आहे CH3 CH2 C सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. ह्याचं नाव काय इथिल. सो ह्याचं नाव काय येणार आहे N डॅश इथिल. हा डाय इथिल आहे ना कीटोन. कसला आहे कीटोन आहे डाय इथिल कीटोन आहे. सो N डॅश इथिल डाय इथिल कीटो काय कीटो इमाइन. N डॅश इथिल डाय इथिल काय असणार आहे तर कीटो इमाइन. काय असणार आहे कीटो इमाइन. ठीक आहे. परत हा ऍसिड अल्डिहाइड होता आणि हा डाय इथिल कीटोन होता. हा डाय इथिल काय होता कीटोन. आपण काय केलं ऍसिड अल्ड रिप्लेस केला आणि काय लिहिला इमाइन. परत डाय इथिल कीटो हा रिप्लेस केला आणि काय लिहिला इमाइन. आणि जो काय तुमचा अल्काइल ग्रुप आहे तो काय लिहिला N डॅश अल्किल. काय लिहिला कसा लिहिला N डॅश काय लिहिला तर अल्किल. काय लिहिला नाव त्याचा N डॅश अल्किल. सो इथं बघा आता सगळ्यात पहिला परत ह्याची स्टँडर्ड रिएक्शन RCH डबल बॉन्ड O प्लस H2N डॅश काय येणार आहे तर R. सो हा OH2 काय होणार आहे तर रिमूव्ह. रिएक्शन टेक्स प्लेस इन वीकली एसिडिक और बेसिक मीडियम RCH डबल बॉन्ड N आणि इथं काय येणार आहे तर R प्लस काय येणार आहे H2O. ह्या नायट्रोजनला अल्किल ग्रुप आहे. सो N डॅश अल्किल अल्ड काय असणार आहे तर इमाइन. N डॅश अल्किल काय नाव असणार आहे त्याचा अल्ड इमाइन. सिमिलरली कीटोनचा RCR डबल बॉन्ड O प्लस H2N डॅश R reversibly reaction takes place in an acidic or which medium basic medium. सो इथं काय येणार आहे RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड R प्लस काय येणार आहे H2O. सो परत ह्या नायट्रोजनला अल्काइल ग्रुप जो असताय N अल्किल काय कीटो इमाइन. N अल्किल काय असणार आहे कीटो इमाइन. समझ में आ रहा है येस और नो? येस और नो लिहा. पहिला हेडिंग टाका कंडेन्सेशन रिएक्शन. ही स्टँडर्ड रिएक्शन आहे. आता ह्यामध्ये फक्त तुमचं काय ही Z ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे चेंज. Z ची व्हॅल्यू चेंज झाली प्रोडक्टचं नेम काय होणार आहे तर चेंज. सिस्टीम सगळी काय असणार आहे सेम. लिहून घ्या